हमास प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येनंतर मध्य पूर्वेतील तणाव पूर्वीपेक्षा अधिक वाढलाय. इस्रायलला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर संघर्षाचा सामना करावा लागतोय. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान हिजबुल्लाने आज दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने सुमारे 50 रॉकेट डागलेत. मध्य पूर्वेतील वाढता तणाव लक्षात घेऊन लेबनॉनची राजधानी बैरूत येथील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना मिळेल ते तिकीट घेऊन लवकरात लवकर लेबनॉन सोडण्यास सांगितलंय. याआधी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनीही असाच इशारा दिला होता. इस्रायलवरील इराणच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका सावध झाली असून तिने पश्चिम आशियातील लष्करी सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय हे पश्चिम आशियातील हवाई तळांवर लढाऊ विमाने तैनात करणार असून युद्धनौका आणि विनाशिका देखील मैदानात उतरवण्यात आल्यात. वॉशिंग्टन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या अल्प लोकशाही प्रक्रियेने निवडल्या गेलेल्या उमेदवार असल्याचा आरोप शुक्रवारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार अभियान टीमने केलाय. हॅरिस यांच्या नावावर एकही मतदान झालं नाहीये. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीसाठी राबवलेली प्रक्रिया साम्यवादी चीनची आठवण करून देणारी असल्याचा दावा करत ट्रम्प यांच्या टीमने हॅरिस यांच्यासाठी राबवलेल्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माझी माफी मागितली असा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केलाय. ट्रम्प यांच्यावर लादलेल्या निर्बंधांसंबंधी झुकरबर्ग यांनी ही माफी मागितली असून कोणत्याही डेमोक्रॅटिकला पाठिंबा देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिलं असल्याचं ट्रम्प म्हणाले. भारत हा अतिरिक्त धान्य उत्पादन करणारा देश आहे आणि जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेत उपाय प्रदान करण्यासाठीही कार्य करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलंय. भारतात तब्बल 65 वर्षांनी आयोजित केलेल्या 32व्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून समोर आले. मॉर्निंग कन्सल्टच्या क्रमवारीत मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांनाही मागे टाकलंय. 69% मान्यता रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत अग्रस्थानी आहेत. जागतिक नेत्यांच्या प्रमुख निर्णयांवर लक्ष ठेवणारी जागतिक कंपनी मॉर्निंग कन्सल्टने हा ताजा डेटा जारी केलाय. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यूनंतर आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी उद्योजकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय. अज्ञात हल्लेखोराने राहत राव याला आग लावली होती. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात त्याचा फॉरेक्सचा व्यवसाय आहे. कॅनडा पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केलाय. अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर जपानमध्ये कोसळलंय. ही घटना काल जपानच्या टोकियोच्या दक्षिण पश्चिम भागात सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये किंवा कोणीही जखमी झालं नाहीये. हेलिकॉप्टर एका दैनंदिन मिशनवर होतं. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये कोणतीही गंभीर समस्या नव्हती. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत. चीनमध्ये एक भुयारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 2 जण ठार आणि 12 जण बेपत्ता आहेत. चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांतात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आलेल्या पुरामुळे काल हा पूल कोसळलाय. बांगलादेशात आरक्षणाविरोधात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या 200हून अधिक लोकांच्या न्यायाच्या मागणीसाठी बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा आंदोलन चालू झालंय. 2 ऑगस्ट या दिवशी आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 100हून अधिक जखमी झाले. केरळमधील वायनाडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. 29 जुलैला झालेल्या या दुर्घटनेत अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागलाय. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 218 लोकांनी जीव गमावलाय तर अद्याप 206 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचाव कार्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार मोहनलालही या बचाव कार्यात सहभागी झालाय. तर या दुर्घटनेतील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्याने 3 कोटींची मदतही जाहीर केली आहे. अमेरिकन चिप निर्माती कंपनी इंटेलसाठी शुक्रवारचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरलाय. कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांना जबर फटका बसलाय. कंपनीला अवघ्या एका दिवसात जवळपास $35 अब्ज नुकसान सोसावं लागलंय.
शुक्रवारी इंटेलचे शेअर 26% घसरलेत. IPO नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. काल कंपनी या संबंधित माहिती दिली आहे. जर तुम्ही शेअर मार्केट आणि IPO मध्ये गुंतवणूक करत असाल तर आता सेबी त्यासंबंधी काही बदल करणार आहे. शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था सेबी आता कंपन्यांना IPO साठी अर्ज करण्याचा एक सोपा मार्ग तयार करते. नव्या पद्धतीत कंपन्यांना IPO फॉर्म मधील रिकाम्या जागेत संबंधित माहिती भरावी लागणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीची माहिती समजणं सोपं होणार आहे आणि सेबीलाही सध्याच्या तुलनेत तपासासाठी कमी वेळ लागणार आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारतीय संघाची ध्वजवाहक बनण्याची शक्यता आहे. मनू भाकरने आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिने 2 कांस्य पदके जिंकली आहेत. दरम्यान भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था ANI ने सांगितलंय की मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारतीय संघाची ध्वजवाहक बनू शकते. मात्र अद्याप या संदर्भात औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.